साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूरचे ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या बातमीने केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय नाव, हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण असलेले डॉक्टर वळसंकर यांनी अचानक जीवनयात्रा संपवल्याने कोणालाही यावर विश्वास बसत नाहीये। प्रचंड बुद्धिमत्ता, अलौकिक कौशल्य, समाजातील उच्च स्थान आणि भौतिक सुबत्ता अशा सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या एका व्यक्तीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूर आणि महाराष्ट्रासाठी एक भूषण होते। मेंदू आणि मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ते लीलया करत त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले होते। त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी नेहमीच मोठी असायची, हे त्यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचे आणि त्यांच्या कौशल्याचे प्रतीक होते। वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मिळवलेली उंची थक्क करणारी होती। इतकं यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि आर्थिक संपन्नता असूनही एका क्षणात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, हे मन सुन्न करणारं होतं। बाहेरून अत्यंत कणखर, यशस्वी, समाधानी दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात कोणत्या वेदना असाव्यात, कोणत्या अज्ञात संघर्षाने त्यांना ग्रासलं असावं, ज्यामुळे त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे। या घटनेमागील नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु अनेकदा मानवी मनाच्या गुंतागुंतीपुढे बाह्य कारणं अपुरी वाटू शकतात। ही घटना केवळ एका व्यक्तीची आत्महत्या नाही, तर यशस्वी आणि प्रतिष्ठित लोकांच्या जीवनातील अदृश्य संघर्षावर, मानसिक आरोग्याच्या गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकणारी आहे। वैद्यकीय पेशा हा अत्यंत तणावपूर्ण असतो। रुग्णांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी, कामाचे अगणित तास, सततचा अभ्यास आणि स्वतःवरील दबाव यांसारख्या गोष्टींचा परिणाम डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर होत असावा का, यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या जाण्याने सोलापूरच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्यासारखा कुशल सर्जन आणि एक प्रतिष्ठित नागरिक गमावणं हे सोलापूरसाठी कधीही भरून न येणारं नुकसान आहे। या दुर्दैवी घटनेतून आपण सर्वांनीच एक बोध घ्यायला हवा। बाह्य यश हे सर्व काही नसतं। प्रत्येक व्यक्ती, अगदी यशस्वी आणि कणखर दिसणारी व्यक्ती सुद्धा मानसिक पातळीवर अनेकदा संघर्ष करत असू शकते। मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यावर उघडपणे बोलण्याची आणि गरज पडल्यास मदत घेण्याची किंवा देण्याची मानसिकता समाजात रुजवणे आज अत्यंत आवश्यक आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमागील कारणं लवकरच समोर येतील अशी आशा आहे, परंतु त्यांच्या निधनाने सोलापूरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली ती दीर्घकाळ जाणवत राहील। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या असीम दुःखातून सावरण्याची शक्ती देवो।